मराठा समाजासमोर असं कुठलंच आव्हान नाही आणि असं काय कारण पण आव्हान तर माझ्या मताने त्यांच्याकडे उभा राहिले. कारण आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हणलं ना महाविकास आघाडी. आपला अजेंडा स्पष्ट आहे. एवढ्या वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. जो सगळ्या शिवारीच्या अंमलबजावणीच्या बाजून असेल, मराठा आणि कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजून असेल, याला समाजानं सहकार्य करावं. आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे, मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला इशारा कळालेला मराठा समाज बरोबर करतो. उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत, सत्कार करतायत. वंचितचे उमेदवार होते, काँग्रेसचे उमेदवार होते, सत्कार स्वीकारले नाही. मी नाही ओळखेल त्यांना फोन होती गर्दी दिलं. आपल्या सत्कारासाठी आलेल्या होत्या, आपण त्यांचा सत्कार स्वीकारला काय सांगितलं? मी नाही बघितलं. पण आता सत्कार जर म्हणला मग तो पंचायत पक्ष तो रस्त्यावर आले माया का वळते त्यांच्या माय भावकी धरून म्हणून आम्ही रोज मांगावर खोरपा लोक संघटना म्हणून माय वळते. कुणी माय हात हात देते आणि पाठिंबा दिला का कोणाला नाही. कोण येत आहे कोण जाते माझ्या मतात हे नाही मत. मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस, मग तर शिवसेनेचा येतोय, राष्ट्रवादीचा येतोय, काँग्रेसचा येतोय, महाविकास आघाडीचा येतोय. मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे, मग तो कोणी असतो. मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणेच. ते सत्काराला आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी. उमेदवार जे आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय का किंवा काय? अरे दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले. आता फायदे घेऊनच देत नाहीत. मी घेऊन द्यायला तर मराठी गाव घेऊन द्यायचं. मीच घेऊन देत नाही, संबंधच नाही कोणाचाच आम्हाला. हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो, मग ते विषयच कट. 65 वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि हे 15 वर्ष धोका आणलं आमचं. आता त्यांनी होतं ते 16% घातलं पहिले. त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच, दोघं पण म्हणजे दोघांनी आमचं वाटवं केलं. पण आता पर्याय नाहीये आम्ही दिल्याला, त्यामुळे समाज बरोबर ठेवी कोणाला पाडायचं कोणाला निवडून आलं. राज्यामध्ये दौरे वाढत चालले आहे. आमच्याकडे कसं बघताय? आज सोलापुरामध्ये पंतप्रधानांची सभा झाली. त्यांचे दौरे पडायचे, तुम्ही का दौरे टाकणार नाही त्यांचे. पण हे खरं आहे, मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्यात कधी गरज नाही पडली. दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडून, माझ्या थोडं तोंडात आलं त्यामुळे त्रास होतो बोलायला, त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आली. त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाच्या प्रचाराची जायची वेळ आली. याचबरोबर मोदी साहेबाला आणखीन एक यांच्यामुळं भोगायची वेळ आली. म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळे मोदी साहेबांवर एवढी बेतली. बाकीच्या राज्यात काही काही राज्यात 88 उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडणूक, महाराष्ट्रात 5 टप्प्यात टाकली आणि 5 टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायचे. एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले. मी म्हणलो होतं मराठ्याला खेळू नका, मी म्हणलो होतो मराठ्याला खेटू नका. तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करते. आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकरं आरक्षण मागते, जे कष्टकरी माझे मायबाप आहेत, त्यांना वाटतं माझं लेकरं कलेक्टर व्हावं, डॉक्टर व्हावं, IAS IPS दर्जाचा अधिकारी व्हावं, ते मायबाप माझं आरक्षण मागतो. त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, काही नसताना MPD सारखे गुन्हे, महिलांवरती गुन्हे, सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे, आरक्षण असून दिलं नाही. ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी साहेबांवरती आली. आता बेळगाव पर्यंत जाते, राज्यापुरतं मर्यादित असेल तुमचं नेतृत्व आता कुठेकडे चाललंय आणि काय सांगणार? आता गोवा, दिल्ली, राजस्थान, सुरत म्हणजे गुजरात सुद्धा आहे पुढच्या महिन्यात.
देश त्यांचा थोडा आहे, माझ्या जनतेचा आहे. मोदीजींनी या सभेत असं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल, SC ST आरक्षण असेल, हे सगळे आरक्षण काढून अल्पसंख्याकांना देण्याचे काँग्रेसचा घाट आहे. आपण आरक्षणाचा अभ्यास करताय, असं वाटतंय कुठेतरी की काँग्रेस अशी भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण करून फक्त अल्पसंख्याकांना देते, की मोदी फक्त वेगळं राजकारण करतायत. नाही, आता ते काँग्रेसवर बोलले असल्यामुळे मी काय बोलणार नाही, कारण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता नाही. पण आमचा मात्र काडी लावली ती दोघांनी, आमची चांगली काडी लावली. आणि मोदी साहेबांवरची वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली. यांच्यात इतका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या. या मराठा द्वेषामुळे मोदी साहेबांवर अशी बेतली की मोदी साहेबाला महाराष्ट्रात सोडता येणार. इथंच मराठा जिंकलेला, मी खरं सांगतोय. मराठ्यांची एकजूट इथंच जिंकली. आता भीती निर्माण झाली, मताची भीती वाटली पाहिजे मराठ्यांना. माझी एवढी विनंती, असा पारा पाडणाराला पाचकडे उभा राहायला पाहिजे. जे अण्णासाहेब पाटील काँग्रेसचे आमदार होते त्यांनी आत्महत्या केली तरीही पुढच्या 20-22 वर्षामध्ये आरक्षण देऊ शकलं नाही, असा आरोप जो आहे तो साड्याच्या उमेदवार संजय नाईक निंबाळकरांनी केलेला आहे. काय वाटतंय मग अशा सगळ्या? हे बघा, बलिदान तर आमच्या आरक्षणासाठी गेले, इथपर्यंत ठीक आहे. पुढच्या राजकीय मला माहित नाही, परंतु आमच्या समाजासाठी बलिदान गेले हे सत्य. आणि सगळे बलिदान 350-400 पोरांचे पण झाले, हे मी वाया जाऊ देणार. माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबाला सांगेल, तुमचे जे भाजपाचे करते काही नेते त्याला थोडी समज दिली तर बरं होईल, नाही दिली तर तो फजिती तर होणारच आहे. दिली तर बरं होईल. द्वेष खूप भरलाय त्यांचा ठासून मराठ्यांविषयी आणि 12 बलुतेदारांविषयी, धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी बी मागच्या वेळी गाणे वाचत होते बघ कोणत्या तरी जिल्ह्यात. ते काय गाणं होतं काहीतरी, वादा भूल गए असं काहीतरी गाणं लावलं होतं बघा. त्यांनाही सांगितलं होतं वादा केलता किंवा धनगराला आरक्षण देतो, मराठ्याला देतो. आम्हाला दोघा तिघाचा आहे कार्यक्रम. त्याला मोदी साहेबांनी सांगावं द्वेष जरा थोडा म्हणायला, म्हणजे त्यांची फजिती होणार नाही. जर असं सुरू राहिलं विधानसभेला मी मैदानात सप्रसापच करणार, सोडतच नाही. मराठा समाजाची नेमकी भूमिका आहे. विधानसभेला तुमची भूमिका काय असणार आहे? मतदाराची भूमिका काय असणार? माझा राजकारण मार्ग नाही, मला राजकारण करायचं नाही. पण सगळे स्वरीच अंमलबाजी होणे आणि मराठा आणि कुंडी एकच कायदा जर पारित आता संपल्यावर नाही केला 6 जूनच्या 288 ला आम्ही येत आणि मैदानात मी स्वतः असणार, राजकारणात नाही पण मी देणार समाज बनवणार आहे. त्यात मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, दलित समाज आहे, 12 बलुतेदार आहेत, लिंगायत समाज आहे, त्याच्यामध्ये धनगर समाज आहे. आम्ही एवढे बी एकालो यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला म्हणून. 5 मिनिटांमध्ये सध्याला निवडणुका होत्या राज्यामध्ये, याच्याबद्दल कशा पद्धतीने पाहता तुम्ही? आता त्यांचीच भजी चालली, मी काय करू बघू. माझा समाज मराठा समाजाची नुसता सोलापूर नाही, पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी याच्यात नाहीये, ही समाजाच्या खांद्यावरती आहे. तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवा. जो सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी बाजून मराठा आणि कुंडी याच बाजून असेल त्याला सहकार्य करा. पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय. यावेळेस असं पाडा त्याच्या 5 पिढ्या तरी पुढच्या कधीच उभा नाही राहिला पाहिजे, इतक्या ताकदीनं पाडा. मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे, याच्यात नाहीच दिलं. मी कधीच म्हणलो नाही याला मदत करा त्याला करा, पंचायत पक्षाला करा, अपक्ष सुद्धा आम्ही दिला नाही, आमचा पाठिंबा पण कोणाला नाही. पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदानात. मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत, काही काँग्रेसमध्ये आहेत, त्यांना काय सांगाल? तिथे कीड लागली ना आम्हाला गोरगरीबाला, आम्हाला गोरगरिबाचं आमचं कल्याण त्यांच्यामुळे व्हायला. ही कीड लागलेली जी आहे ना तिला धुतं आम्ही उघडे पडायला लागले. आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली, आम्हाला नेमके चेहरे दिसले कोण कोणाचा आहे, नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे. जो या 1.5 महिन्यात कुंकड पळालाय, जातीच्या बैठकाला पळाला का जातीचे काम करायला पळाला का नेत्याच्या पॉकेट घेऊन पळत झाला. तो जातीला बाप मानतोय आणखी नेत्यालाच बाप मानतोय. हे उघडे पडलेत. हे आमच्यासाठी विधानसभेला चांगलं झालेलं आहे. आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे. समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं. माझ्या गोरगरिबाला न्याय दिसून मी हटत नाही. पण इथल्या भाजपाच्या काही नेत्यांनी मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली. मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्याचा द्वेष सोडून द्या म्हणा, नाही तर पुढच्या काळात पुरा सुपडा साफ करून आम्ही स्वतः मैदानात राहणार. नेमकी भूमिका काय मनोज जरांगे यांची? नाही, मी नाहीच ना, मी नाहीच. माझी स्पष्ट भूमिका आहे. मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो. मी अंधारातून काड्या नाही करत. याला मतदान करा त्याला काय, कोणालाही करा, ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा, पण लेकर डोळ्यासमोर ठेवा, आरक्षण डोळ्यासमोर ठेवा. मताची ताकद दाखवा, पाडण्यात खूप मोठा विजय. धन्यवाद. जरांगे पाटील तुम्हाला